हो, कसं आहे की भारताने अनेक पंतप्रधान पाहिले, पण मोदी आल्यानंतर त्यांनी भारतीय राजकारणाची जी संस्कृती आहे ना, तीच बदलून टाकली. आता तुम्ही म्हणालात की ज्याच्याकडे करेज असतं, हिंमत असते, तोच माणूस इतिहास घडवू शकतो. मोदींनी इतिहास घडवलाय मागच्या 10 वर्षात, तो आपल्याला दिसतोय आहे. पण ही राजकारणातली जी संस्कृती आहे ना, जी दुसऱ्यांना जमली नाही, ती संस्कृती अंगीकारण्याचं त्यांच्याकडे तेवढं धैर्य नव्हतं, की त्यांना ते आकलनच होत नाहीये. नेमकी भारतीय राजकारणाची संस्कृती काय आहे? ती मोदींनी ओळखली आणि मोदींनी एक वेगळीच संस्कृती या भारतीय राजकारणात आता प्रचलित केलेली आहे. तर ते नेमकं काय आहे? मित्रांनो, फरक कसा असतो माहिती आहे का? एक प्रशांत किशोर म्हणून जो रणनीतिकार म्हणतो, त्यांनी फार सुंदर एक गोष्ट सांगितली. मी बरखादतनी त्याची मुलाखत घेतलेली यूट्यूबवर बघत होतो आणि मला गमत वाटली, हा माणूस सगळी गुपितं सांगतोय. पण तुम्हाला ऐकायचं नसेल तर काय करणार? समजून घ्यायचं नसेल तर तुम्ही काय करणार? की भाई मोदी काय, मोदीमध्ये एक्सक्लुझिव्ह आहे. त्यांनी इतकं सुंदर अनालिसिस केलं त्याचं, पण ते बरखादतला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. मोदी मेजॉरिटी आणेल का पडेल एवढंच. समोरचा माणूस सांगतोय हा का जिंकतो. त्यांनी इतकं सुंदर सांगितलं. तो म्हणाला की मोदी हा 15 वर्ष संघाचा प्रचारक होता. पुढली 15 वर्ष मोदी BJPमध्ये ऑर्गनायझेशन सेक्रेटरी होता, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी. त्यामुळे पार्टी इनसाइड आउट त्याला माहिती होती. आणि दुसरी गोष्ट, संघाचा जो प्रचारक असतो इनिशियल स्टेजमधला, त्याला बोलतो तू काय त्या वायनाडमध्ये जा, तू कुठे आणखीन बिजनोरमध्ये जा. तर तिथे तो राहतो, मिळेल त्या परिस्थितीत राहतो, लोकल ट्रान्सपोर्ट यूज करतो आणि तो त्या लोकांमध्ये मिसळतो. त्यामुळे त्याला ते माहिती असतं. ह्या बिजनोर म्हटलं म्हणजे काय, हे राहुल गांधीला कोणीतरी ब्रीफ करावं लागेल, मोदींना नाही ब्रीफ करावं लागेल. कारण मोदी 15 वर्ष प्रचारक असताना गावोगाव जिल्हा जिल्हा फिरलेले आहेत. त्यामुळे त्यांना तिथली जनता, त्यांची मानसिकता, त्यांची मनस्थिती, ते कसा विचार करतात, तिथली टॉपोग्राफी, जिओग्राफी हे माहिती आहे मोदींना. तर ते बोललं की हा ह्या से मेरा पुराना रिश्ता आहे, तर ते खोटं बोलत नसतात, ते खरं बोलत असतात. आणि समोरच्यांना ते खोटं वाटतं. फरक तिथे पडतो की मोदी खरं बोलतोय. मला आठवतं 2002च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा गोपीनाथ मुंडेंनी शिवाजी पार्कला मोदींना बोलवलं होतं आणि सभा होती, तेव्हा मोदींनी अत्यंत प्रॅक्टिकल अशी एक गोष्ट सांगितली. का जिंकलो गुजरात? तो म्हणून मोदीला जिंकायचं नव्हतं, काँग्रेसला पाडायचं होतं लोकांना आणि म्हणून मी जिंकलो. म्हणजे एक जिंकलेला माणूस ते क्रेडिट पण घेत नाही. तो म्हणाले दंग्यानंतर जी मानसिकता गुजरातमध्ये तयार झाली, इतकी अँटी काँग्रेस होती की बस काँग्रेस नको, आणि मग त्याचा रिझल्ट म्हणून मी जिंकलो. पण हे समोरच्याने समजून घेतलं पाहिजे. तसं तो म्हणाला की 15 वर्ष प्रचारक, 15 वर्ष पार्टीचा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, तिकीट वाटली पण तिकीट मागितलं नाही. असा माणूस जेव्हा जबरदस्तीने चीफ मिनिस्टर बनवला गेला, त्यानंतरच्या 12 वर्षामध्ये त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन शिकून घेतलं, समजून घेतलं. आता असा ज्याच्याकडे 45 वर्षाचा अनुभव आहे, असा दुसरा नेता दाखव, तो मोदीला हरवेल. कोण आहे दुसरा सांगा मला? त्यामुळे मोदींना हरवायचं तर मोदी म्हणजे काय समजून घ्यावं लागतं. आणि ह्या लोकांना असं वाटतं की आपण टोटल मारली, यांची मतं त्यांची मतं, असं नाही होत. आणि मोदी का जिंकतात त्याचं रहस्य सगळं तिथे दडलेलं आहे, तिथे दडलेलं आहे. आणि म्हणून मोदींनी जेव्हा, मला आठवतं मी तेव्हा ब्लॉग लिहित होतो, हे व्हिडिओ बनवत नव्हतो, 2013च्या सप्टेंबरपासून मोदींनी प्रचार सुरू केला होता. तर शरद पवार कुठेतरी भाषण करताना म्हणाले की मी पॉलिटिशियन आहे, तसाच मी स्पोर्टमध्ये पण काम केलेलं आहे. आणि मला कळतं की मॅरेथॉन दौडणारा जो खेळाडू असतो, धावपटू असतो, तो सुसाट धावत नाही, तो स्लोली सुरुवात करतो आणि आपली एनर्जी, आपली ऊर्जा ही शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवतो. मोदींनी खूप लवकर सुरुवात केली, म्हणजे मोदींनी चूक केली असं पवारांना म्हणायचं होतं. मी त्याच्यावर ब्लॉग लिहिला होता की मोदी, आपलं पवारांचं विश्लेषण, ॲनालिसिस 100% बरोबर आहे, फक्त ते ज्याच्याविषयी बोलतात ती व्यक्ती चूक आहे. कारण शरद पवार जे बोलतात ते स्वतःविषयी बोलत आहेत.
सुसाईड धावत सुटला आणि कुठेच पोहोचला नाही. म्हणजे मोदी मुख्यमंत्री होण्याच्या 10 वर्षाआधी शरद पवार हे प्राईम मिनिस्टर व्हायला दिल्लीला गेले होते 91. अजूनही धावत आहेत. पोचले का? नाही पोचले. पुढे 15 वर्ष आणि 15 वर्ष प्रचारक, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, चीफ मिनिस्टर, इथे फरक पडतो. आणि त्यामुळे ते झाल्यानंतर आपण मुख्यमंत्री प्राईम मिनिस्टर व्हायचं तर कशाला व्हायचं हा पण फरक असतो. एखादी गोष्ट तुम्ही, आईन्स्टाईनचं एक फार सुंदर वाक्य आहे, तुम्हाला आवडणारं काम निवडा, तुम्हाला कामच करायला लागत नाही. कारण तुम्हाला आवडणारं काम जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला थकवा येत नाही. इच्छेविरुद्धचं काम असलं तर तुम्ही लवकर जमता. फरक तो होता. मोदींना हे सगळं करायचं होतं आणि ज्यावेळेला आपण प्राईम मिनिस्टरच्या कॉम्पिटिशनमध्ये जाणार आहोत, शर्यतीत जाणार आहोत, प्राईम मिनिस्टर व्हायचं तर कशाला व्हायचं ह्याचं उत्तर मोदींनी आधी शोधून ठेवलं होतं, आधी शोधलेलं होतं. उलट शरद पवारांचं आहे. म्हणजे मी प्राईम मिनिस्टर झालो मग अजितला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून टाकेल, सुप्रियाला राष्ट्रपती करीन, असा मोदी विचार करत नाही. हा त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे की त्या पदावर तो अधिकार हाती आला तर आपण काय करू शकतो याचा विचार केला. या देशाचा भूगोल, इतिहास आणि भविष्य बदलू शकतो याचा मोदींनी विचार केला होता की आपल्या हातात सत्ता आली तर आपण काय करू शकतो, हा देश कुठे न्यायचा याचा विचार केला होता. मला आठवतं त्यावेळेला मी सिरियल लिहित होतो तेव्हा एक बडोद्यातले मराठीच आहेत ओरिजिनल पण तिकडे सेटल झालेले, त्यांनी मला तिथल्या एका दैनिकाचं एडिटोरियल पाठवलं होतं गुजरातीमध्ये. त्याचं हेडिंग होतं BJP हारे तो मोदी सूट आहे. म्हणजे शंकरसिंग वाघेला जे BJPतून काँग्रेसमध्ये गेले होते त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असं सांगितलं की ठीक आहे 4 निवडणुका आपण हरलो, अजून एक निवडणूक हरू, पण कधीतरी BJP हरेल, पण मग मोदीचं काय असं. तर तो जो एडिटर होता त्या पेपरचा त्यांनी फार सुंदर त्याचा ॲनालिसिस केला होता की मोदीनं सुद्धा म्हणतात पण मोदी तुम्हाला माहिती आहे का. आणि त्याने त्याच्यात सांगितलं होतं की या देशात एक कॉर्पोरेटर, नगरसेवक, MLA, MP, मिनिस्टर असा दाखवा की जो निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाराचा आपल्या फॅमिलीला फायदा घेऊ दिला नाही. असा एकच माणूस आहे तो नरेंद्र मोदी आहे. म्हणून मोदी इज अ डिफरंट. मोदी हा वेगळा माणूस आहे. ती सत्ता कोणी दिली, का दिली आणि कशासाठी दिली हे कळलेला तो माणूस आहे. आणि म्हणून फरक जो पडतो मोदीमुळे तो पडतो. मी थोडक्यात आणखीन एक उदाहरण देऊन थांबेन. मला आठवतं 1 जानेवारी 2017ला माझं कोल्हापूरच्या गडिंग्लजला सिटीमध्ये माझं व्याख्यान होतं. मला माहीत नव्हतं, मला ते फोनवर ठरवलं होतं, मी गेलो होतो. आणि तिथे गेल्यावर मला कळलं की त्यांनी बोलवले ते सगळे समाजवादी माइंडसेटचे आणि जनता दलाचे आहेत. मग 8 तास होते. मी म्हटलं आता आपल्याला रिओरिएंट केलं पाहिजे आपला विषय होता गांधी ते मोदी. मी तेव्हा रात्री बोलायला उभा राहिलो. आज तुमच्यातल्या अनेकांना अचानक असं वाटलं असेल काय 1 जानेवारी 17 एवढं कसं काय तारीख लक्षात ठेवतो. तर ती तारीख लक्षात ठेवण्याचं कारण त्या दिवशी नोटबंदी संपली होती, बरोबर आहे. त्यामुळे ती तारीख माझ्या लक्षात आहे. तर मी तिथे सुरुवात अशी केली की गांधी झाला नसता तर मोदी झाला नसता आणि नोटबंदी झाली नसती. कारण तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला एवढं नोटबंदी विरुद्ध अपोजिशन बोलत होतं, अरे लोक उन्हात उभे राहत आहेत, 4-4 तास नोटा बदलून मिळत नाही, हे कसा सत्यानाश झालाय, कोणतरी चक्कर येऊन पडला, कोणतरी मिला, आरोप तुम्हाला आठवत असतील. पण हे अपोजिशनला कळत होतं तर मोदींना कळत नव्हतं का? कळत होतं मित्र. पण मोदींना माहिती होतं या देशात गांधी सुद्धा झाला आणि त्या गांधीने ब्रिटिशांना घालवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी छातीवर गोळ्या झेला, लाठीमार झाला तर लाठ्या झेला हे सांगितलं. आणि हजारो लाखो लोक रस्त्यावर उतरून लाठ्या खात होते देशासाठी, व्यक्तिगत कारणासाठी नाही. जे लोक स्वातंत्र्यासाठी लाठ्या खातात, गोळ्या झेलतात छातीवर,
ते नोटबंदीसाठी 4 तास उभे राहणार नाहीत. हे समजलेला मोदी हा एकमेव गांधीवादी आहे. आणि जे रोज गांधी 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 जपमाळ ओढतात त्यांना गांधी कळलाच नाही. अशी मी त्या व्याख्यानाला सुरुवात केली. आणि तुम्हाला मित्रांनो गंमत वाटेल, 1.5 तासांनी माझं भाषण संपलं आणि नाईक नावाचे खूप 80-82 वर्षाचे ग्रस्त होते तिथे. ते मी स्टेजवरून उतरलो, ते मिठी मारली आणि रडले. ते म्हणाले मी गांधीच्या सत्याग्रहात भाग तरुणपणी घेतलेला आहे. हा गांधी आम्हाला कळलाच नाही. म्हटलं बरोबर आहे, तुम्हाला राहुल गांधीचा ऐकायला मिळतो, तुम्ही कुमार सप्तर्षीला आणता, भाऊ तोरसेकरला पहिल्यांदा बोलवलं. पण तुम्हाला आठवत असेल तर 2013 मध्ये मोदींनी एक गोष्ट आपल्या प्रचारात सांगितली होती की गव्हर्नमेंटची कुठची स्कीम असेल, योजना असेल, प्लॅनिंग असेल, तर ती लोक चळवळ बनवा, जनता ती योजना सक्सेसफुल करेल. ती सरकारची असता कामा नये, ब्युरोक्रेसीची असता कामा नये. ती सामान्य जनतेला आपली वाटली पाहिजे आणि ती आपली वाटली तर ती योजना सक्सेसफुल होईल. त्याचा तो पहिला प्रयोग होता. आणि लॉकडाऊनच्या 2 दिवस आधी जनता कर्फ्यू हा त्याचाच प्रयोग होता. लोकांना दाखवलं तुम्ही करा, जनता कर्फ्यू पाळा, कोण पोलीस वगैरे तुम्हाला अडवणार नाही. आणि त्या दिवशी 22 मार्च 2020ला लोकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू करून दाखवला. आठवतं तुम्हाला? पण त्याच्यात लोकांमधला पुरुषार्थ दाखवला मोदीने. हे सरकारने नाही केलं, हे तुम्ही केलं. आणि तुम्ही करायचं ठरवलं, आपण करोनाला पण हरवू. हा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला, जे सरकारी कायद्याने आणि दंडुक्याने झालं नसतं ते मोदींनी जनतेकडून करून घेतलं. जनतेला वाटलं आपणच केलं. हा फार मोठा बदल असतो. हा फार मोठा बदल असतो. अरे तुमच्या प्रत्येकाच्या घरी मुलं जन्माला आलेत ना, जन्माला आलेल्या मुलाला नाव नसतो, काही नाव नसतं, त्यालाही माहीत नसतं त्याचं नाव काय, तुम्हालाही माहीत नसतं. मग तुम्ही त्याचं नाव ठेवता आणि त्या नावाने हाक मारता मारता ते मूल तुम्ही दिलेलं नाव स्वीकारतं आणि माझं नाव भाऊ म्हणतं, माझं नाव मंगल प्रभात म्हणतं. बरोबर आहे ना? पण जन्माला येतं तेव्हा त्याला नाव नसतं, त्याला भाषा नसते. तेव्हा त्याला घरचे लोक सांगतात तू अमुक आहेस, तसं तू शेर आहेस. हे भारतीय जनतेला तर खरं ठरलं आणि 400 जागा जर जिंकल्या भाजपाने तर हे संविधानही बदलतील अशी बोंबाबोंब सुरू आहे. खरोखर संविधान बदलणं शक्य आहे का? मोदींनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय, पण मला एक राजकीय विश्लेषक म्हणून तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की निव्वळ तुमच्याकडे संख्याबळ आहे, सभागृहामध्ये तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, बहुमत आहे, म्हणून तुम्ही या देशाचं संविधान बदलू शकता का? आणि मोदी असं करतील का? कारण मोदी ज्या पद्धतीनं त्यांचं जे शासन आहे, म्हणजे अगदी मुख्यमंत्री असताना किंवा आता आपण प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघतोय मागच्या 10 वर्षात, संविधानातली साधी एक ओळ त्यांनी कधी अवेरली नाही. प्रत्येक शब्दाला संविधानाच्या त्यांनी मान देत आपला प्रत्येक निर्णय घेतलाय. कुणीही सांगावं त्यांनी कुठला संविधानातला एखादा क्लॉज, एखादा कलम त्याच्या विरोधात जाऊन कधी काय काम केलंय का? पण तरीही बोंब होते की मोदी जर सत्तेत पुन्हा आले तर ते संविधान बदलणार आहेत. आणि सगळ्यात मोठी उपाधी दिली जाते की ते मोदी म्हणजे हुकुमशाह. काही युट्यूबर्स आहेत भारताबाहेरून त्यांचं चॅनल चालवतात, ते तर डिक्टेटर म्हणतात मोदींना. तर खरोखर असं काही आहे का? मोदी डिक्टेटर आहेत, 400 पार झाले तर संविधान बदलतील? नाही, संविधान पहिली गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जमलं तर प्रत्येकाला मी सांगेन, कदाचित तुमच्यातल्या काही लोकांनी ते बघितलेलं पण असेल, विथ ऑनर्स नावाचा एक सिनेमा आहे हॉलिवूडचा, विथ ऑनर्स म्हणून फार सुंदर सिनेमा आहे. त्याच्यामध्ये त्या कुठच्या स्टॅनफोर्ड किंवा कुठच्या तरी युनिव्हर्सिटीचं असं लॉ कॉलेजचं हे आहे, बॅकग्राऊंड आहे. आणि तिथे तो लॉ शिकवणारा, कॉन्स्टिट्यूशन शिकवणारा प्रोफेसर आहे. आणि तो त्या सगळ्या मुलांना प्रश्न विचारत असतो आणि हे करत असतो. तर
तो विचारतो व्हॉट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि त्याच्या ग्रुपमध्ये जी विद्यार्थी बसलेले असतात त्या वर्गामध्ये, त्यामध्ये एक बेवडा असतो आणि तो विद्यार्थी नसतो. तो त्या एका विद्यार्थ्याबरोबर आलेला असतो आणि अचानक त्या प्रोफेसरचं लक्ष जातं त्याच्याकडे. तो म्हणतो तू इन्व्हाइटी आहेस का, कोण आहे वगैरे वगैरे. तो म्हणतो नाही मी बेवडा आहे म्हणतो. तो प्रोफेसरला इन्सल्ट वाटतो. पुढे राजदीप सरदेसाईचा इन्सल्ट कसं होतं तुम्हाला माहिती आहे ना, तसा इन्सल्ट होतो. तर तो म्हणतो तू कसा इथे. तो म्हणून जातो, तो निघतो. तो पुढे आल्यावर तो प्रोफेसर त्याला आपलं शहाणपण सांगण्यासाठी म्हणतो वाय डोंट यू आन्सर माय क्वेश्चन. तो म्हणतो मी फुकटात काय करत नाही, $5 दे दारू प्यायला. तो म्हणतो नाही देणार. मग गेला भाडमध्ये म्हणतो मी जातो. तर तो त्याला काढून देतो $5. तर तो त्याला जे उत्तर देतो ते फार महत्त्वाचं आहे. तो म्हणतो की ज्यांनी ही कॉन्स्टिट्यूशन बनवली त्यांना सुद्धा माहिती होतं ही अजरामर नाही आहे. काळानुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार त्यात बदल करावा लागेल. म्हणून त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटना दुरुस्तीची तरतूद ठेवली आहे. दॅट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. बाबासाहेबांनी घटना बनवली, त्याच्यात घटना दुरुस्तीची तरतूद ठेवली आहे ना. म्हणजे बाबासाहेबांना सुद्धा ते संविधान, ती घटना ही पुढची 1000 वर्ष पुरणार अशी वाटली नाही. मग हे कोण आहेत बोलतात ते, त्यांना घटना कळली आहे. त्यांना घटना कळली का नाही कळलेली, पण बोलायचं. कसं असतं माहिती आहे का, आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असते ना, ते भटजी बोलतात, बडबड बडबड बोलत असतात आणि पानं पळत ते खाली बघत नाहीत, पण बोलत असतात. त्याला मध्ये थांबवा, कुठचं वाचलं त्याला नाही सांगता येणार, कारण ते बाय हार्ट झालेलं तो माणूस बोलत जात असतो. तसे हे पोपटपंची करणारे असतात. मग तो कन्हैया कुमार असो किंवा आणखीन कोण संजय राऊत असो, ते पोपटासारखे बोलतात. त्यांना माहीत नाही ते काय बोलतात. ते तेव्हा घटना बदलणार, काय बदलणार. फुले शाहू आंबेडकर रोज बोललं जातं. किती लोकांनी फुले शाहू आंबेडकर वाचलंय, त्यांनी अजिबात वाचलेलं नसतो, पण ते बोलायचं असतं. ते जपमाळ असतात ना, तसं चालू ठेवायचं. त्यांना काही माहिती नसतं, तावातावाने बोलतात. आता साधी गोष्ट घ्या, 2 दिवसापूर्वीची शरद पवारांचं एक स्टेटमेंट मी टी व्हीवर बघितलं. ते म्हणाले, त्या ग्रामीण भागातल्या बाया आल्या होत्या महिला माझ्याकडे, आणि त्या म्हणाल्या तिथे राम मंदिरामध्ये सीता नाही आहे, सीतेची मूर्ती का नाही. राम जन्मभूमी, राम लल्ला विराजमान. लल्ला म्हणजे घरातला लहान मुलगा. हे सुद्धा पवारांना कळत नाही. त्यांच्यासमोर कॅमेरे भाऊन बसलेले बेअक्कल त्यांनाही कळत नाही. बवाल सुरू, बवाल. आता दुसरी गोष्ट, हे तर ठीक आहे, एवढं सोपी गोष्ट आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या. ग्रामीण भागात, मला आज सकाळी कोल्हापूरच्या एका गृहस्थांचा फोन आला होता. ते बोलत होते माझ्याशी. त्यांना म्हटलं तुम्ही कोल्हापूरला राहता, कोल्हापूरमध्ये आसपासच्या ग्रामीण भागातून लोकांची ये जा चालू असते, त्यामुळे ग्रामीण महिला कशी बोलते, काय प्रश्न विचारू शकते, हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हटलं ती माहेरवाशीण असेल, सासूरवाशीण असेल, तर ती आली, माहेरी आली, तर ती काय करेल, आपल्या बरोबरच्या लहानपणी खेळलेल्या मैत्रिणी आहेत, अगं काय तुझ्या मुलीचं काय झालं, मुलगा वगैरे काय झाला, लग्न झालं आहे, विचारेल ना. ती अयोध्येबद्दल विचारेल का, नाही विचारणार. बरोबर आहे. मुलाचं लग्न झालं का, सून कशी आहे, बरी आहे का, जावई दारूबिरू होतो का नाही, बरं आहे ना, शेती करतो की नोकरी करतो, मुंबईला असतं, असं विचारेल ना. ग्रामीण भागातली बाई काय विचारते, तिची जी जगण्याची पद्धत असते ती कुटुंब सांभाळते, आणि जेव्हा कुटुंब सांभाळते तेव्हा ती आपल्या मैत्रिणीला विचारताना सुद्धा तसे रिलेटेड प्रश्न विचारते. घटना बदलणार का, असं ग्रामीण भागातली बाई विचारणार नाही. बरोबर आहे. तेव्हा रामलल्लाच्या तिथे सीतेची मूर्ती का नाही, हे शरद पवारांना पण सगळे माणसं भेटतात ना, ते मनकवडे असतात. शरद पवारांना हवा तोच प्रश्न विचारतात. अहो, पहिली गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातली बाई जर शरद पवारांना भेटली असती आणि तिने पहिला प्रश्न काय विचारला असता, अरे काय रे, 30-35 वर्ष झालं तुझ्या मुलीचं लग्न झालंय, ती सासरी का जात नाही, का बारामतीत बसली आहे. बरोबर आहे. हात वर करून सांगा, यापेक्षा वेगळा प्रश्न त्या महिलेने विचारला असता का. पहिला प्रश्न विचार, कसला बाप तू, मुलीला माहेरी ठेवून घेतो का, नवरा मारतो का तिला, काय होतंय, असं विचारलं असतं ना. रामलल्लाबद्दल विचारणार.
अरे ती कोल्हापूरची असेल किंवा साताऱ्याची असेल, ती जळगावबद्दल पण प्रश्न विचारणार नाही. पण हे दाखवतात, आपण बघतो आणि आपण त्याच्यावर चर्चा करतो. बरोबर आहे. हे किती खुळेपणासारखी बातमी आहे बघा तुम्ही. एक कोणतरी 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तो सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला होता. तेव्हा पवार म्हणाले की मला एक शेतकरी भेटला आणि तो म्हणाला, अहो इतके शेतकरी आत्महत्या करतात, त्याची चर्चा होत नाही. हा कोण नट अभिनेता, त्याच्यासाठी एवढा गदारोळ. शरद पवारांना एक शेतकरी भेटला. आधी तुम्ही शरद पवारांना बघता, त्यांच्यावर सिक्युरिटी अमुक तमुक, शेतकरी त्यांच्या जवळ तरी येतो का? नाही येत. बरोबर आहे. पण असं असेल तर त्या शेतकऱ्याने विचारलं पाहिजे, बाबा सुप्रिया सुळे नावाची एक शेतकरी आहे, तिचं ॲफिडेविट आलं आहे आत्ता इलेक्शनसाठी, 75 एकर बागायती जमीन आहे आणि उत्पन्न शून्य, तिने आत्महत्या का नाही केली आहे? बरोबर आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो ना. मग हे मी ऐकलं, त्या नावाची एक शेतकरी आहे, 75 एकर जमीन, 45 एकर जमीन आहे, का नाही तिने आत्महत्या केली हे विचारलं पाहिजे. पण सांगतो का, हे दाखवलं जातं, आपण ऐकतो, कारण बोलणाऱ्यालाही अक्कल नाही, दाखवणाऱ्याला अक्कल नाही, रेकॉर्ड करणाऱ्याला पण अक्कल नाही, आणि आपण बघतो. कारण मित्रांनो, आपण विचार करत नाही. आत्ता इथे आल्यावर पण 4-5 लोकांनी मला सांगितलं की तुमच्यामुळे आम्हाला राजकारण कळायला लागलं. मी तुम्हाला राजकारण नाही शिकवत, तुम्हाला कोण कसा उल्लू बनवतो ते शिकवतो. किती सहजगत्या जाता जाता बोललं जातं. एक मराठी मोठे संपादक आहेत, त्याने एका अग्रलेखात 3 वर्षापूर्वी लिहिलं होतं, विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र हे अस्त्र नसतं. किती सुंदर वाक्य. शाळेत किंवा कॉलेजमध्ये भिंतीवर लिहावंच वाटतं ना. पण बारकाईने विचार करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजून घेण्याचा प्रयत्न केला, हा माणूस कसा बेअक्कल आहे तुम्हाला कळेल. कधी ऐकले का तुम्ही की हत्तीने अणुबॉम्ब बनवला? ऐकले? नाही. कुत्र्याने काहीतरी बनवलं आहे, ऐकले का? नाही. कारण कुत्रा किंवा हत्ती विचार करत नाहीत. ते आजचं जगायचं, उद्याचं काहीतरी मिळवायचा प्रयत्न करायचा, उद्याचं अन्न उद्या मिळवायचं, ते उद्याचा सुद्धा विचार करत नाहीत. पण माणूस करतो, आणि माणूस विचार करतो, आणि माणूस विचार करतो म्हणून स्वतःच्या डिफेन्ससाठी त्याने वेगवेगळी हत्यारं बनवली. मग एका वेळेला 4 माणसं आली तर काय करू? बंदूक बनवली. एका वेळेला 10 लाख माणसं मारायची, अण्वस्त्र बनवली. अण्वस्त्र विचारातून आली. आणि युक्रेन आणि रशियाची लढाई ही वैचारिक लढाई आहे, त्यामध्ये शस्त्र हेच अस्त्र झाले. आणि हा संपादक लिहितो की विचारांच्या लढाईत शस्त्र हे अस्त्र नसतं. पण तुम्ही वाचतच नाही, तुम्ही अशी नजर फिरवत जाता, नजर फिरवत जाता, तुम्ही वाचत नाही. मी नेहमी असं म्हणतो की मला म्हणतात सगळे लोक की हे तुलाच कसं दिसतं, तर त्यांना मी माझ्या आईचं कारण सांगतो. माझी आई नेहमी म्हणायची, हा गांधीचा कावळा आहे. याचं कारण, गांधी ज्या दिवशी गेले त्याच्या 13व्या दिवशी माझा जन्म झाला आहे. त्यामुळे गांधीच्या पिंडाला शिवलेला कावळा अशी मला आई माझी टिंगल करायची. तसं मी कावळा आहे, ह्या सगळ्यांच्या पिंडाला शिवत असतो. त्यामुळे हा मला माहिती आहे, हा संपादक बेअक्कलच आहे. तो बेअक्कल कुठे मी शोधत असतो, आणि तुम्ही तो बुद्धिमान म्हणून वाचता, त्यामुळे तुम्हाला या चुका दिसत नाहीत. एकापेक्षा एक तुम्हाला सांगतो, एक वर्तमानपत्र अख्खं चालवता येईल की प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये आज काय मूर्खपणा झाला आहे याचं एक वर्तमानपत्र छापता येईल. इतकं बेछूट बेताल काहीही लिहितात, बोलतात. कारण त्यांना पण कळलेलं नसतं ना. आणि त्यामुळे मग अमित शाह ये बोले बवाल हो गया. अरे अमित शाह बोलतोय, समजून घ्या. अमित शाह ना, हा पूर्वीच्या काळात तुम्हाला टेलिग्राम आठवतो? टेलिग्राम तार, ते कमीत कमी शब्दात करायला लागायचं, कमीत कमी शब्दात. मदर सिरियस स्टार्ट इमिजिएट, बस संपली तार. बरोबर आहे. अमित शाह तसं बोलतात, अर्धा शब्द पण जास्त बोलत नाही माणूस. आणि त्यामुळे अमित शाह समजून घ्यावे लागतात. मला एका त्यांच्या मुलाखतीत बघितलं, 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते सीतारामन वगैरे इकडे बारामतीत यायचे होते, तर कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला कि आप सीरियसली बारामती में पवार के बेटी को हराओगे? हाँ बिल्कुल म्हणा. अमेठी के बाद बारामती आता ना, ए के बाद बी. विषय संपला, पुढे एक्सप्लेनेशन नाही. आय वॉज सिरियस. म्हटलं हा माणूस असा हवेत बोलत नाही.
आणि मी बारकाईने त्याची माहिती काढत गेलो आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो की फक्त बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाडायचं म्हणूनच भावाला उपमुख्यमंत्री केलेलं आहे. हे तुम्ही बारकाईने बघितलं तर समजू शकतं काय टार्गेट केलं. आता हे यांना कळायचं असेल तर यांनी गुजरातचं पॉलिटिक्स बघितलं पाहिजे. 2001 मध्ये मोदी मुख्यमंत्री झाले. केशुभाई पटेल, काशीराम राणा, सुरेश मेहता, शंकरसिंग वाघेला, 15 नावं तुम्हाला सांगता येतील. आज गुजरातमधले 4 नेत्यांची नावं सांगा मला. ना तुम्हाला काँग्रेसची सांगता येतील ना BJP सांगता येतील, पण गव्हर्नमेंट छानपैकी चालू आहे, पक्ष व्यवस्थित चाललेला आहे, जनतेचं राजकारण चालू आहे, पक्षांचे हे दावे नाही चालू आहेत. इथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राजकारणातून बाजूला झाल्याशिवाय महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर येणार नाही हे ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. प्रश्न 2 व्यक्तींचा नाही आहे. या लोकांनी आयुष्यभर फक्त उचापती केल्यात. एक चांगलं कारण सांगू शकता का? ज्या माणसाला मुख्यमंत्री झाल्यावर मंत्रालयात जाण्याची काय गरज आहे हेच समजलं नाही, तो माणूस 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता आणि हे समजून त्याच्यावर ठोकणारा अग्रलेख लिहिणारा संपादक पण नव्हता. फरक तिथे पडतो मित्रांनो, कारण ह्यांना आपण जाब विचारत नाही. आपण यांना जाब विचारत नाही, तिथे प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून मग मोदी का याचं उत्तर मिळतं. मला मी हे 12 वर्षापासून त्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतोय आणि मी जे लिहिलं तेव्हा अनेक लोक मला म्हणायचे तू काढलं कुठून म्हणे. मोदी मेजॉरिटी मिळवणार, 272 जागा येतात कुठून? कारण सोपं होतं मित्रांनो. 1984 पासून 2009 पर्यंतच्या लोकसभा 7 निवडणुका झाल्या. कुठल्याही आघाडीला आणि कुठल्याही पक्षाला सिंगल मेजॉरिटी मिळाली नाही. NDAला पण नाही, UPAला पण नाही, काँग्रेसला नाही, BJPला नाही. मग हा माणूस सिंगल पार्टी मेजॉरिटी आणेल असं तुला का वाटतं? तर त्याचं कारण होतं, मी जेव्हा पहिलं पुस्तक 10 वर्षापूर्वी लिहिलं त्याचं कारण असं होतं की मी जो निवडणुकांचा अभ्यास केला होता 10-12 निवडणुकांचा, त्यामध्ये 332 जागा अशा होत्या की BJPने कधी एकदा, कधी दोनदा, कधी एकदा आले, दुसऱ्यांदा पडले, तिसऱ्यांदा आले. 332 जागा होत्या आणि त्या 332 जागा BJP लढू शकते. लढणं म्हणजे जिंकण्यासाठी लढणं. नाही तर केजरीवालने 400 उमेदवार उभे केले, 415 लोकांचं डिपॉझिट गेलं, त्याला लढणं म्हणत नाहीत. लढायचं म्हणजे ही जागा जिंकायची. आणि अशा 332 जागा आहेत, तर त्यातल्या 70% आल्या तरीही मेजॉरिटी होते. आणि मोदी हा करिस्मॅटिक लीडर आहे, तो जर या 332 जागांवर ताकद लावेल तर मेजॉरिटी येते. इट वॉज सिम्पल मॅथमॅटिक्स आणि लॉजिक. मी कुठची सेफॉलॉजी केलेली नाही, मी कुठे सर्वे घेतला नाही. आणि त्यामुळे सगळे हैराण नंतर की तू आकडा कुठून काढला. 2019 मध्ये तो आकडा 412 झाला होता. BJP लढू शकते अशा जागा 412 झाल्या होत्या, त्यातल्या 75% 300 होत्या. म्हणून 300 बोललो, आधी बोललो नंतर पुस्तक लिहिलं. तर त्याचं कारण हे लॉजिक असतं.